वेलकम टू मेहरे कोचिंग क्लासेस. आज आपण पाहणार आहे सिंपल पास्ट टेन्स याचे चेंज द व्हॉइस कसे करायचे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स याचे चेंज द व्हॉइस कसे करायचे ते पाहिले होते. सोबतच आपण सिंपल प्रेझेंट टेन्स सुद्धा घेतला होता. तर आज आपण पाहणार आहे सिंपल पास्ट टेन्स याचे चेंज द व्हॉइस कसे करायचे. पहिले आपण सिंपल पास्ट टेन्स लर्न करू आणि त्यानंतर सिंपल पास्ट टेन्सचे चेंज द व्हॉइस कसे करायचे. ठीक आहे. हेडिंग राहील आपलं सिंपल पास्ट टेन्स. ठीक आहे. हेडिंग राहील आपलं सिंपल पास्ट टेन्स. मुलांनो, सिंपल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. शॉर्टकट मध्ये आता फॉर्म्युला सगळ्यांना माहित आहे. यस म्हणजे सब्जेक्ट, V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप, वर्बचा सेकंड फॉर्म, आणि O म्हणजे ऑब्जेक्ट. याचे आपण काही सेंटेन्सेस पाहणार आहे. सब्जेक्ट आपण काहीही घेतलं, जसं आय सब्जेक्ट जर घेतलं आपण, तर त्याच्यासमोर V2 आला पाहिजे. आय प्लेड अ गेम. आय प्लेड अ गेम हा झाला फर्स्ट सेंटेन्स. यामध्ये तुमच्या लक्षात येत आहे आय प्लेड अ गेम हे झालं आपलं पहिलं सेंटेन्स. सब्जेक्ट V2 आणि काय ऑब्जेक्ट. आपण पहिले सिंपल सेंटेन्सशी डील करू आणि मग याच्यामधले जे टफ सेंटेन्सेस आहेत ते घेऊ. ठीक आहे. सेकंड नंबरला आपण घेऊ शकतो सेंटेन्स ही कॉल्ड द बॉईज. पहा, सेकंड सेंटेन्स काय आलं, ही कॉल्ड द बॉईज. ठीक आहे. त्यानंतर तिसरं पाहणार आहे आपण. तिसऱ्यामध्ये शी टोल्ड अ स्टोरी. शी टोल्ड अ स्टोरी. ठीक आहे. शी टोल्ड अ स्टोरी हे सुद्धा आपलं सिंपल पास्ट काय झालेलं आहे, सेंटेन्स झालेलं आहे. ठीक आहे. फोर्थ नंबरला आपण सब्जेक्ट घेणार आहे दे मेड अ काइट. दे मेड अ काइट. त्यानंतर फिफ्थला आपण पाहणार आहे वी सेव्ड द ॲनिमल्स. तर अशा पद्धतीचे हे सेंटेन्सेस आहेत. आय प्लेड अ गेम, ही कॉल्ड द बॉईज, शी टोल्ड अ स्टोरी, दे मेड अ काइट अँड वी सेव्ड द ॲनिमल्स. तर सिंपल पास्ट टेन्स हा जास्त काही तुमचा अवघड नसून सिंपल पास्ट मध्ये आपण फक्त V2 वर लक्ष द्यायचं. वेन देअर इज ओनली V2 जर असेल तर त्यावेळेस आपण म्हणू शकतो की तो कोणता टेन्स आहे, तुमचा सिंपल पास्ट टेन्स आहे. मग आता या सिंपल पास्ट टेन्सचा आपण काय करायचं आहे, या सिंपल पास्ट टेन्सचा चेंज द व्हॉइस कशा पद्धतीने घ्यायचा आहे यावर आपण लक्ष देणार आहे. या सिंपल पास्ट टेन्सचा चेंज द व्हॉइस कशाने घेणार आहे. तर मुलांनो लक्षात ठेवा, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. बाकी काही या सेंटेन्सचं स्ट्रक्चर नाही आहे, तर हे महत्वाचं स्ट्रक्चर आहे. सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. आता याच सिंपल पास्ट टेन्सचं आपण चेंज द व्हॉइस साठी फॉर्म्युला घेणार आहे आणि त्यानुसार आपण पुढे जाणार आहे. ठीक आहे. तर सिंपल पास्ट टेन्स मध्ये एस प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट हा झाला टेन्सचा फॉर्म्युला. आपण आता याचे ऍक्टिव्हचे पॅसिव्ह करणार आहे. ऍक्टिव्हचे पॅसिव्ह. ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस करणार आहे आपण. काय की सर्वात पहिले आपल्याला याचा फॉर्म्युला बनवावा लागेल. तो येईल ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर, ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस क्रियापदाचं तिसरं रूप V3 प्लस बाय प्लस S2. पहा, ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस V3 प्लस बाय प्लस S2. ठीक आहे. यामध्ये आपला मेन हेल्पिंग वर्ब राहणार आहे वॉज वेअर. ठीक आहे. तर आपण सेंटेन्सेसवर पाहू काय येतं. सगळ्यात पहिलं सेंटेन्स घेतो आय कलेक्टेड द तिकीट्स. पहा मुलांना, आय कलेक्टेड द तिकीट्स. सुरुवात करावं लागेल आपल्याला द तिकीट्स पासून. हा प्लुरल असल्यामुळे त्याला घेतला आपण द तिकीट्स. द तिकीट्स याच्या पुढे लावायचं आहे वेअर. आपल्याला अनेक वचन असल्यामुळे, प्लुरल फॉर्म असल्यामुळे त्याच्या पुढे लावायचं आहे वेअर. द तिकीट्स वेअर कलेक्टेड बाय. आयचं करायचं आहे आपल्याला मी. आयचं करायचं आहे मी. हे झालं आपलं पहिलं. ठीक आहे. दुसरं ही सोल्ड अ न्यू कार. ही सोल्ड अ न्यू कार. ठीक आहे. V2 सोल्ड आहे, सब्जेक्ट ही आहे, अ न्यू कार ऑब्जेक्ट आहे. सुरुवात अ न्यू कार पासून. अ न्यू कार सिंग्युलर आहे म्हणून वॉज.
सिंग्युलर आहे म्हणून वॉज आलेला आहे इथं. ठीक आहे. अ न्यू कार वॉज सोल्ड बाय हिम. अ न्यू कार वॉज सोल्ड बाय हिम हे आलं आपलं. अ न्यू कार वॉज सोल्ड बाय हिम. हे झाले आपले दोन सेंटेन्स. आय कलेक्टेड द तिकीट्स. द तिकीट्स वेअर कलेक्टेड बाय मी. पहिलं. ही सोल्ड अ न्यू कार. अ न्यू कार वॉज सोल्ड बाय हिम. आता याच्या पुढचे पाहू आपण. म्हणजे यामध्ये तुमच्या लक्षात येत आहे की वॉज वेअर प्लस V3 आपल्याला महत्वाचं आहे. आपल्याला जे लावायचं आहे वॉज वेअर प्लस V3 लावायचं आहे. त्यानंतर आता थर्ड नंबरचा आपण एक्झाम्पल पाहू. ठीक आहे. शी टूक अ न्यू गिफ्ट. आता टेक टूक टेकन होते आपलं. इथं थोडा चेंज येणार आहे. सुरुवात करायची अ न्यू गिफ्ट ऑब्जेक्टनं. अ न्यू गिफ्ट. आता सिंग्युलर आहे म्हणून वॉज. अ न्यू गिफ्ट सिंग्युलर होतो म्हणून वॉज. टेकन V3 घेतला टूकचा. टेकन बाय शीचा आलं हर. पहा अ न्यू गिफ्ट वॉज टेकन बाय हर हे आलं आपलं पुढचं. फोर्थ नंबरचं. त्यानंतर सब्जेक्ट घेतो मी दे. दे प्लेड द मॅचेस. दे प्लेड द मॅचेस. दे प्लेड द मॅचेस. सुरुवात करायची आहे द मॅचेस पासून. द मॅचेस. ठीक आहे. अनेक वचन आहे प्लुरल आहे म्हणून वेअर. द मॅचेस वेअर त्यापुढे टाकायचं आहे प्लेड. द मॅचेस वेअर प्लेड बाय आणि दे. देचं काय होतं एस टू दे. ठीक आहे. दे प्लेड द मॅचेस. द मॅचेस वेअर प्लेड बाय दे. फिफ्थ नंबरचं वी इज अ गिव्ह सेंटेन्स. वी सॉल्व द प्रॉब्लेम्स. वी सॉल्व द प्रॉब्लेम्स. सुरुवात करायची आहे द प्रॉब्लेम्स ना. द प्रॉब्लेम जे आहे हे प्लुरल आहे आणि प्लुरल असल्यामुळे त्याच्या पुढे वेअर लागते आपला. ठीक आहे. सुरुवात केली द प्रॉब्लेम्स. द प्रॉब्लेम्स वेअर सॉल्व. पहा V3 तेच येणार आहे सॉल्व. द प्रॉब्लेम्स प्लुरल असल्यामुळे वेअर सॉल्व बाय वीच येते अस. द प्रॉब्लेम्स वेअर सॉल्व बाय अस. हे झालं आपलं फिफ्थ नंबरचं सेंटेन्स. त्यानंतर सिक्स नंबरचं घेऊ अजून म्हणजे तुम्हाला जास्त प्रॅक्टिस मिळून जाईल. हे लिहून घ्यायचं. ठीक आहे. सिक्स नंबरचं आता पाहू. सिक्स नंबरचं. ठीक आहे. ही मॅनेज द इव्हेंट्स. पहा मुलांनो ही मॅनेज द इव्हेंट्स. सुरुवात करायची द इव्हेंट्स पासून. द इव्हेंट्स प्लुरल आहे म्हणून घ्यायचा वेअर. वेअर मॅनेज द इव्हेंट्स वेअर मॅनेज बाय हीच येणार आहे हिम. हीच काय येणार आहे हिम. द इव्हेंट्स वेअर मॅनेज बाय हिम. 7 नंबर मध्ये जाऊ आता. शी टोल्ड अ स्टोरी. पहा शी टोल्ड अ स्टोरी. सुरुवातीला अ स्टोरी पासून. अ स्टोरी सिंग्युलर आहे मुलांनो त्याच्यामुळे येईल याच्यात वॉज. अ स्टोरी वॉज टोल्ड बाय शीच येते हर. अ स्टोरी वॉज टोल्ड बाय हर. पहा काय काय आलेलं आहे आपलं. ही मॅनेज द इव्हेंट्स. द इव्हेंट्स वेअर मॅनेज बाय हिम. वेअर का बरं आलेला आहे तर इथं प्लुरल फॉर्म आहे तुमचा इव्हेंट्स. पण याच्यामध्ये अ स्टोरी असल्यामुळे इथं सिंग्युलर लावायचं आहे वॉज. बस आपल्याला सिंग्युलर समोर वॉज आणि प्लुरल समोर वेअर हेच दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या याच्यामध्ये. बाकी कुठे काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. 8 नंबर मध्ये जाऊ. ठीक आहे. दे विजिटेड द स्पॉट्स. आता तुमच्याही लक्षात आलेलं आहे द स्पॉट्स हे जे आहे हे काय तुमचे द स्पॉट्स हे जे आहे हे प्लुरल फॉर्म आहे. सुरुवात करू. द स्पॉट्स अनेक वचन असल्यामुळे वेअर. द स्पॉट्स वेअर व्हिजिटेड
visited by them. The spots were visited by them. तर असं आलेलं आहे मुलांना. आपल्याला पहा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण म्हटलं ऍज प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. मग तिकडून सुरुवात केली फॉर्म्युल्याची. ऑब्जेक्ट वॉज वेअर प्लस V3 प्लस बाय आणि प्लस काय S2. तर अशा पद्धतीने जर तुम्ही लक्ष ठेवलं तर तुमचा कोणत्याच प्रकारचा चेंज द व्हॉइस चुकणार नाही. आणि प्रत्येक चेंज द व्हॉइस मी आरामात व्यवस्थित घेणार आहे. त्याच्या मागे तुम्हाला प्रॅक्टिससाठी सेशन देणार आहे. तर हे जर तुम्ही व्हिडिओच्या लिंकमध्ये राहिले तर तुमचं चेंज द व्हॉइस आणि पूर्ण ग्रामर हे एकदम व्यवस्थित होईल. आता आपण प्रॅक्टिससाठी काही सेंटेन्सेस देऊ जे तुम्ही घरी करून पाहू शकता. ठीक आहे. पहा, हे तुमच्यासाठी होमवर्क राहील सगळ्या सब्जेक्टचे. I called the students first. ठीक है. I called the students. He punished the boys. He punished the boys. Second. Third. She sent the letters. She sent the letters. ठीक आहे. त्यानंतर they push the boxes. They push the boxes. आणि फिफ्थ नंबरचा राहील we covered the gifts किंवा we covered a car. हे सिंग्युलरच आहे. काही याच्यामध्ये प्लुरलचे आलेले आहे, एक सिंग्युलरचं आलेलं आहे. सिंग्युलर असेल तर वॉज आणि प्लुरल असेल तर वेअर. तर अशा पद्धतीनं आपण एक एक टेन्स तुमचा विथ द चेंज द व्हॉइस घेणार आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता की तुम्हाला चेंज द व्हॉइस अतिशय सोपं जाणार आहे. काहीच हार्ड नाही याच्यामध्ये. ओके. तर अशा पद्धतीनं तुम्ही लिंकमध्ये या व्हिडिओच्या राहायचं.